कमीने, मैं तुझे जिंदा नहीं छोडूंगा. भावांनो, मोहित कहून ओमला आणून राहिला तुम्हाला पुढे कळेल नाही का, त्यासाठी ना ब्लॉग पूर्ण पहा. तर पब्लिक जय श्रीराम, मी ओमायर. मग आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर भावांनो, आज आपण आहे ना दुपारून चाललो होतो कॉलेजला, कारण आज आहे ना आपला इंग्लिशचा पेपर होता, तो आहे ना दुपारून होता नाही का. मला आपण चाललो ना, आपल्यासोबत काही मोहित नव्हता, कारण मोहित सकाळीच गेला होता कॉलेजला. त्यानंतर आपण आलो कॉलेजला आल्यानंतर आहे ना ते रोहित मोहितचं आहे ना जेवण चाललेलं होतं, कारण त्यांचा सकाळचा पेपर सुटला होता, त्यामुळे ते ना बॉटनी गार्डन देऊन जेवण करत होते. तेवढे दोन गाडीकरचा फोन आला, तो म्हणे भाऊ आम्ही मेन बिल्डिंग समोर बसले, लवकर माहिती त्याला घेऊन मेन बिल्डिंगला ये नाही का. तिथं आल्यानंतर बघत होतं काय आपल्या कॉलेजमध्ये आज चक्क जेसीबी आला होता. तो काय कामासाठी आला ते नाही माहिती, पण आपल्या कॉलेजमध्ये आज जेसीबी आला नाही का. जेसीबी तर गेला निघून, पण याला फोन आला की तू जेवण केलं का नाही म्हणून, कारण ह्यो आहे ना सकाळीच आला होता, कारण याला प्रॅक्टिकल होती. त्यामुळे ह्यो फोनवर बोलताना असा हसत होता की तेवढेच मला एक डायलॉग आठवला नाही का, औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर. तसं काही नाहीये, पण आठवडा म्हणून डायलॉग टाकून दिला नाही का. तेवढ्यात कार्तिक म्हणे भाऊ चला आपण बॉटनी गार्डनला जाऊ नाही का. बॉटनी गार्डनला कशासाठी जायचं हे नव्हतं माहिती, त्यामुळे आम्ही ना कार्तिकच्या मागे जात होतो नाही. कार्तिक आमच्या पुढे चालत होता. कार्तिकला वाटत होतं की भाऊ मला आज ब्लॉग मध्ये घेऊन व्हायरल करतो काय, त्यामुळे कार्तिक डायरेक्ट आहे ना तोंड लपीत होता. पण तेवढ्यात कार्तिकला आहे ना कोणाच तरी फोन आला, त्यामुळे कार्तिक त्या फोनवर बोलण्यासाठी व्यस्त झाला होता. तिथून त्याला तसं सोडलं ना आपण निघलो पुढं आल्यानंतर आंब्याच झाडावर आम्हाला कैऱ्या दिसल्या. वम्या दगड मारत होता आंब्याच झाडाला, पण मोहित ना डायरेक्ट आंब्याच झाडावर चढूनच कैऱ्या तोडल्या. मोहितचा विषयच वेगळा आहे नाही का, पण एवढे कष्ट करून झाडावर चढून तोडलेल्या कैऱ्या अख्ख्या आंबट निघल्या. म्हणून मोहितनं हातात नारळाची पांटी घेतली आणि लागला आंब्याच झाडावर आणायला, कारण त्या आंब्याच्या कैऱ्या गोड होत्या. मोहितनं पण काय कैरी पडली नाही, पण मोहित नुसतं आणायचा नाही का. मोहित्या कैऱ्या पाडू राहिला हे बघून वम्याला राहुलं नाही, त्यामुळे वम्या पण कैऱ्या पाडायला लागला नाही का. मोहितनं एवढी मोठी पांटी आणून पण कैरी पडली नव्हती, पण वम्यानं एका दगड्यामध्ये 2 कैऱ्या पाडल्या होत्या. याचं सबूत म्हणून वम्यानं माझ्याकडे कैरी दिली दाखवायला. वम्यानं परत दगड आणला, पण 2 कैऱ्या पाडल्या होत्या, कारण वम्या आहे ना म्हणे भाऊ मला नेहमी नाही. तेवढ्याच वम्याला म्हणलं भाऊ बस आता आहे ना आपल्याला पेपरला वेळ झाला, त्यामुळे आपल्याला जावं लागेल नाही का. मग तिथून आलो आपण डायरेक्ट पीजी बिल्डिंगला आल्यानंतर आपल्याला प्रत्येक भेटला. आपण सॉरी पेपर झाल्यानंतर आपण खाली आल्यानंतर आपण विचारलो वम्याला भाऊ पेपर कसा गेला. वम्या काय म्हणतो चांगला गेला मोठ्यान एकदम भारी. बोगस गेला. ह्या दोघांना विचारल्यानंतर मी मोहित्याला विचारणार होतो भाऊ तुला आजचा पेपर कसा गेला, पण मोहित्या मोबाईल पाहण्यामध्ये इतका मग्न झाला होता की मोहित्या वरच पाहत नव्हता. त्यानंतर मोहित्याला घेतलं ना आपण निघलो होतो घरी. आज के लिए येत नाही ऐसे नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी हमको फॉलो कर लो, हम मिलेंगे अब कल के ब्लॉग में.